महाराष्ट्र राज्य शासनाने प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत 4 विमानतळांचा विकास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे म्हणजेच MIDC कडे हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे। या विमानतळांमध्ये बारामती, लातूर, धाराशिव आणि यवतमाळ यांचा समावेश आहे। दरम्यान धाराशिव, लातूर आणि यवतमाळ विमानतळाचं औपचारिक हस्तांतरण लवकरच होणार आहे। यानंतर MIDC कडे विमानतळाचं व्यवस्थापन, धावपट्टीची सुधारणा, टर्मिनल एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि सुरक्षा सुविधांची जबाबदारी राहणार आहे। सध्या या विमानतळावर व्यावसायिक उड्डाणं सुरू नाहीत। मुख्य वापर प्रशिक्षण, चार्टर्ड विमानं, शासकीय हेलिकॉप्टर आणि आपत्कालीन सेवा यासाठी केला जातो। मात्र भविष्यात धावपट्टीचा विस्तार, मजबूतीकरण, नाईट लँडिंग सुविधा, ATR 72 प्रकारची विमानं उतरू शकतील अशा सुविधा तयार करण्याचा प्रस्ताव आहे। या निर्णयामुळे मराठवाडा व विदर्भातील हवाई दळणवळण सुलभ होईल, प्रादेशिक विकास, उद्योग, पर्यटन आणि रोजगार निर्मितीस चालना मिळेल। तर इथून भविष्यात नागपूर, मुंबई, पुणे, हैदराबाद सारख्या शहरांसाठी देखील थेट उड्डाणं सुरू होण्याची शक्यता आहे। म्हणजेच या 4 विमानतळांच्या विकासामुळे स्थानिक नागरिकांसाठी प्रवास सोपा, जलद आणि सुरक्षित होईल आणि मराठवाडा विदर्भ भाग हवाई नकाशावर सुद्धा अधिक मजबूतपणे जोडला जाईल।